हाय हॅलो नमस्कार अँड वेलकम टू फूडीग्राम। आता दिवाळी होती म्हणून मी कोणतीच रेसिपी शेअर केली नव्हती, कारण सगळेच फॅमिलीमध्ये बिझी असतात म्हणून। त्यासाठी आज मी माझ्या हातची स्पेशल अशी रेसिपी शेअर केलेली आहे, ती म्हणजे कुरकुरीत मच्छी हलवा। चला पटकन याची रेसिपी बघून घेऊयात। इथे मी हलवा मच्छी छान धुवून घेतली होती, त्यानंतर त्याच्यावर लिंबू पिळून घेतला होता। आता तुमच्याकडे कोकम आगळ असेल तर तुम्ही लिंबू ऐवजी त्याचा सुद्धा वापर करू शकता। त्यानंतर मी थोडीशी हळद घेतली होती, थोडंसं लाल तिखट घेतलं होतं आणि चवीनुसार मीठ छान याचं मॅरिनेशन हलव्याला मिक्स करून घेतलं होतं। आणि दुसरीकडे मी एका प्लेटमध्ये थोडासा रवा घेतला होता, थोडंसं तांदळाचं पीठ सुद्धा घेतलं होतं। आता माझ्या तांदळाच्या पीठामध्ये ऑलरेडी थोडासा मसाला होता, म्हणून इथे मी थोडाच लाल तिखटाचा वापर केला आहे आणि थोडंसं मीठ वापरलं आणि हे छान सगळं मिक्स करून घ्यायचं आहे। आता दुसरीकडे आपल्याला एक कढई घ्यायची आहे। आता मच्छी ही नेहमी तव्यातच तळली जाते, पण मी नेहमी नॉनस्टिक कढई घेते, कारण याच्यामध्ये छान व्यवस्थित कुरकुरीत अशी तळली जाते आणि मच्छी खाली चिटकत सुद्धा नाही। कढईमध्ये छान तेल घ्यायचे आहे, तेल छान कडकडीत तापून घ्यायचे आहे। नंतर मीडियम गॅसवर आपली हलवा मच्छी छान रव्यामध्ये कोट करून घ्यायची आहे आणि छान व्यवस्थित तळून घ्यायची आहे। आता मच्छी ही जास्त उलटपलट करायची नाहीये, एका बाजूने फ्राय झाली की ती लगेच दुसऱ्या बाजूने पलटून घ्यायची आहे, कारण ती जास्त उलटपलट केली तर मच्छी आपली तुटू शकते। त्यामुळे ती एकदाच उलटून छान कुरकुरीत व्यवस्थित फ्राय करून घ्यायची आहे आणि झाली आपली कुरकुरीत हलवा मच्छी खायला तयार। ही रेसिपी नक्की ट्राय करा, व्हिडिओला लाईक करा, फॉलो करा आणि हो यूट्यूबवर सुद्धा सबस्क्राइब करा।